बहुप्रतीक्षित पर्जन्यवृष्टी आज अखेर दृश्यमान झाली. पाऊस अखेर बरसला. 21 जूनचा दिवस अनेक दृष्टीने खास होता. 21 जून म्हणजेच वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात लहान रात्र. दक्षिणायनाची चाहूल. गेले 6 महिने उत्तरेच्या दिशेने प्रवास करणारे सूर्यनारायण हा प्रवास थांबवून उलटे फिरून पुन्हा दक्षिणेच्या दिशेने कूच करू लागणार. इथून पुढे दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाणार. दाटून आलेले ढग आणि मुक्त हस्ताने कोसळणारा पाऊस सोबत आषाढीची चाहूल घेऊन येणार. आषाढी देवशयनी एकादशी. वारकरी आणि भक्त मंडळी आकुल हृदयाने विठुरायाचा धावा करणार. सबंध महाराष्ट्र जय जय रामकृष्ण हरीच्या टाळघोषात आणि चिंब पावसांच्या धारात एकाच वेळी आकंठ भिजून निघणार. याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवसही होता आणि फादर्स डे सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवार, सुट्टीचा दिवस. इतक्या सगळ्या दिनविशेषांचे औचित्य साधत थोडे का होईना पण वरुण राजाने अखेर दर्शन घडवले. अभिमान आणि गर्वाने फुललेल्या माणसाला निसर्ग मायेने पुन्हा दाखवून दिले की त्याचे जगणे हे शेवटी निसर्गावरच अवलंबून आहे. सुशोभीकरणाच्या, शहरीकरणाच्या आणि प्रगतीच्या नावाखाली चालवलेली बेलगाम वृक्षतोड, निसर्गाचा ऱ्हास आणि पर्यावरणाची अपरिमित हानी कधीतरी अंगलट येणारच ना. निसर्गाच्या भंडारातून गरजेपुरतं आणि समाधानाकरिता घेतल्याने त्याची कधीच क्षती होत नाही. मनुष्य प्राणी मात्र स्वार्थ आणि हव्यासापोटी सगळ्यात सीमा ओलांडू लागतो. त्याला वाटू लागतं की तंत्रज्ञानाच्या जोरावर तो सर्व शक्तिशाली होऊन काहीही साध्य करू शकेल. नेमका इथेच निसर्ग त्याला त्याची जागा दाखवून देतो. त्याला नम्र बनवतो. आगमनाच्या अपेक्षित समयाला हुलकावणी देत पावसाने 15-20 दिवस दडी मारली आणि मनुष्य प्राणी अभिमान टाकून पर्जन्य देवाच्या विनवणीवर आला. गरजेपुरताच पाण्याचा वापर करणे आणि त्याचा अतिरिक्त अपव्यय थांबवणे याचा धडा घेऊन हा मनुष्य प्राणी आता तरी भानावर येईल ही आशा. दे रे रे ना रे ना. आशेची गंमत अशी की एखादी गोष्ट साध्य नसली तरी ती प्राप्त करण्याची स्वप्न मात्र ती दाखवत राहते. आशेवरच जग कायम आहे. त्यामुळेच मनुष्य सुधारेल ही आशा करत राहूयात. वर्षा ऋतूच्या आणि या विविध दिनविशेषांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पर्जन्यवृष्टीचा अमोल ठेवा सर्व प्राणीमात्रांना विपुल प्रमाणात प्राप्त हो हीच निसर्गतत्वांना मनःपूर्वक प्रार्थना.